बिग बॉस मराठीच्या सीझन 5च्या सेकंड वीकचा रोस्ट मी असा लिहायला घेतच होते, पण मला लिहायला जमतच नव्हतं, कारण माझी मूठ निक्कीच्या आक्रस्ताळेपणाचा रंग जिथे फिक्का पडतो, वॉल्डेमॉर्ट जिच्याकडे ट्युशनला येतो, ड्रिलिंग मशीनचा आवाज जिच्यापुढे शास्त्रीय संगीत वाटतं, अशी ती जान्हवी किल्लेकर. तिला बघून ऑलिम्पिकमध्ये लॉंग जम्पचं गोल्ड मेडलनं खरं तर जान्हवी किल्लेकरच डिझर्व करते. म्हणजे एका वाक्यानंतर ॲटिट्यूड आणि शाब्दिक दर्जा याची जी काय ती एक लॉंग जम्प अशी घेते ना, त्याला काही तोडच नाही आहे. किती किती छान. आर्यासारखी मुलगी जिला निक्कीने असं केल्यावरती म्हणते की बिग बॉस तिने मला मारलं, बिग बॉस तिने मला मारलं, तिच्यामुळे ही जान्हवी एवढी एवढी इन्सिक्युअर होते. आणि नशीब ती जान्हवी एकदा इन्सिक्युअर झाली तेव्हा फायनली वैभव तिला फायनली बोलला. वैभवला यासाठी शासनाचा एखादा अवॉर्ड तर मिळायलाच पाहिजे. अर्थातच जान्हवीला हे मान्य नसेलच, बट देन हू गिव्स अप. त्या कॅप्टन्सीच्या ट्रेनच्या टास्कला सुद्धा अरबाजच्या नसा आणि या जान्हवीच्या एवढंच काय ते दिसलं. पण मला प्रश्न पडतोय की मुलींपैकी कुणीच तिला जाऊन नडत का नाहीये? का सगळ्या मुली तिला एवढ्या घाबरू नयेत? अंकिता, तिला तर हा बिग बॉसचा सेट मला वाटतं मठच वाटू लागलेला आहे आणि ती आहे या मठाची मठाधिपती. इतपत की ती नॉमिनेशन टास्कला हे मान्य करते की निकी ही गेमसाठी किती गरजेची आहे आणि तिच्याशिवाय गेम कळूच शकला नसता. नॉमिनेशन टास्कला इतकं कौतुक त्या निकीचा. गरजेची? अरे तुम्ही सुद्धा गरजेच्या आहात गेमसाठी. हा ग्रुप मधल्या महिला वर्गाने जी काय गुड गर्ल कमिटी स्थापन केलेली आहे ना, अंकिता आहे या सगळ्यांची आई, योगिता आहे एक आदर्श शांत स्वभावाची मोठी मुलगी, इरिना मधली मुलगी जी अतिशय अभ्यासू, सुस्वभावी आणि कष्टाळू अशी आहे, आणि आर्या सगळ्यात धाकटी मुलगी जी नुकतीच अशी वयात येते, जिला अट्रॅक्शन्स होत आहेत, इनोसंट आहे, त्यामुळे चुकतीये, रडतीये, शिकतीये. आणि वर्षातही या शेजारील काकू ज्या इतरांना कुणालाही दिसत नाही पण त्यांच्या बाल्कनीतून त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं. यांच्या 4 चौघी नाटकाचा दुसरा अंक कधी सुरू होणार आहे? नाही त्या इरिनाला पुट 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 मराठी शिकवून टाका, ती तरी गप्प बसवेल त्या जान्हवीला. बाकी निक्कीच्या तावडीतून अभिजित सावंत जे काय असा डव साबणासारखा सटकतोय. आणि बाकी कंटेस्टंट्स बद्दल सांगायचं झालं तर सूरजला आतल्याच लोकांकडून जी काय एक सिंपथी मिळतीये ना सारखी, ती एक कंटेस्टंट म्हणून त्याच्यावरच उलटू शकते. त्यामुळे त्याने लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायला पाहिजे. बाकी डीपी दादा जर का सिरियस झाले नाहीत त्यांच्या खेळाबद्दल, तर ते सोफ्यावर जसे बसलेले असतात ना, तसेच आपण सुद्धा सोफ्यावर बसून त्यांचा गेम बघायला लागू. आणि तो घनश्याम, त्याचं पुढारी पण इतर लोकांनीच इतकं सिरियसली घेतलंय जेवढं त्याने सुद्धा कधी आयुष्यात घेतलं नसेल. अरे त्याला त्याचं डबल ढोलकी म्हणून एक माणूस म्हणून जगू द्या. असं निकीने त्याला समजावलं की अरे तू जेव्हा फळं आणतोस तेव्हा त्यातली 2 तू स्वतः सुद्धा खातोस. असं सांगितल्यावर त्याच्या कष्टाची फळं निकी सुद्धा खाऊन जाणार आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे अंकिता आणि पॅडी दादाने खरं त्याला तत्वज्ञानाचे डोस पासण्यापेक्षा तो त्याचाच मेन दरवाजाकडे निघालाय, तर त्याला जाऊ द्या. आणि निखिल माय बॉय, असा हवा गेलेल्या फुग्यासारखा नको राहूस रे. बट एनिवे, आता विकेंडला लोकांच्या डोक्यात गेलेली हवा उतरवण्याचं काम होतंय का ते मला बघायचंय. शेवटी हा मानवी स्वभावाचा खेळ आहे. पण हा आपला रोस्टिंगचा खेळ असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात भेटूच.